खो खो वर्ल्ड कप मध्ये भारताची तुफान कामगिरी। पुरुष संघातून प्रतीक वायकर तर महिला संघातून प्रियंका इंगळे ही दोन नावं खो खो वर्ल्ड कप मध्ये चर्चेत। बीडच्या देशमुख हत्या प्रकरणी 6 आरोपींना केस कोर्टामध्ये केलं जाणार हजर, तर धनंजय देशमुख उद्या केस कोर्टामध्ये आपला जबाब नोंदवणार। बारामतीमध्ये 9 वर्षीय मुलगा हत्या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। त्यात मुलाच्या वडिलांचा आणि चुलत्याचा समावेश। सोलापूर शहरामध्ये जड वाहतुकीमुळे 7 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू। ट्युशनवरून परत येताना ट्रकनं जोराची धडक दिल्यानं दुर्दैवी मृत्यू। बीडच्या अंबाजोगाईमध्ये जमिनीच्या वादातून करण्यात आला हवेत गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। साताऱ्यातील पाचगणीमध्ये राज्यस्तरीय फेस्टिवलला सुरुवात। त्या फेस्टिवलमध्ये पुणे मुंबईसह विदेशातून देखील फेस्टिवल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नागपूरच्या अभिनव शंकर भारती महास्वामी यांनी मांस खाण्याचं केलं समर्थन। मांस खाणं चुकीचं नाही, पण त्याचा अतिरेक करणं चुकीचं, शंकर भारती महास्वामी यांचं वक्तव्य। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये 2 भावांची हत्या। जुन्या वादातून नातेवाईकांनाच हत्या केल्याची माहिती। उल्हासनगरचे भाजपचे आमदार कुमार ऐलान यांना पुत्रशोक। धीरज ऐलानींचं निधन। उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।